चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगर परिषद, 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलं आणि त्याच्यानंतर जर परिस्थिती बघितली गेली तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. त्याकरता जे स्ट्रॉंग रूम आहे ती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. त्या स्ट्रॉंग रूममध्ये विशेष कडा पहारा या ठिकाणी देण्यात येत आहे. स्थानिक पोलीस असेल किंवा SRPF असेल याच्याकडून या ठिकाणी पहारा दिला जात आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो चोख व्यवस्था आहे. कोणताही कर्मचारी येतात त्याचे आय कार्ड पाहिलं जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कोणताही कर्मचारी या कोणीही येत असेल तर त्याची या ठिकाणी चौकशी केली जाते. स्ट्रॉंग रूममध्ये त्यांना जाण्यासाठी थांबवलं जाते, कारण की या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. पूर्ण यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार होऊ नये याची काळजी देखील या ठिकाणी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे विरोधी पक्षाकडून आरोप केले जात आहे की स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षा नाही, परंतु या ठिकाणी आपण ग्राउंडवर बघितलं गेलं तर पूर्ण सुरक्षा या ठिकाणी दिसून येत आहे. CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे. पोलिसाची चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे चे चित्र दिसून येत आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, बल्लारशाह, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.